मंडळी नमस्कार. मी सध्या आहे पंढरपूर सातारा रोडवरती पिलीव घाटाच्या वरच्या बाजूला आणि इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले बारव हे जे लोकेशन दाखवतोय मी इथंच तो बारव आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या रस्त्यावरती इथं कुठेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इथं बारव बांधलेला आहे असं इथं नामनिर्देशित करणारी पाटी इथं लावलेली नाही. परंतु मी समाधान खांडेकर, मी गुगल मॅपवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला बारव इथं असं गुगल मॅपवरती लोकेशन अपडेट केलेलं आहे. जे तुम्ही घर बसल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव मोठा आणि छोटा असे 2 लोकेशन अपडेट केलेत. तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवरती सर्च करा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव छोटा आणि मोठा असे 2 बारव आहेत. ते बारव मी गुगल मॅपवरती अपडेट केलेत. प्रशासनाला किंवा इथल्या विभागाला अनेकदा म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगूनही इथं नामनिर्देश करणारी पाटी लावलेली नाही. परंतु आज डिजिटल क्रांतीचं युग आहे आणि अशामध्ये मी गुगल मॅपवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव असे लोकेशन अपडेट केलेत. जे तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असाल तिथून हे लोकेशन तुम्ही बघू शकता. आणि इथं सध्या तुम्ही या ठिकाणी उभे आहात असा अनुभव देणारा फोटो आहे. 360मध्ये फोटो आम्ही अपडेट केलेला आहे. नक्की तुम्ही तिथं जाऊन गुगल मॅपला सर्च करून बघा आणि तुम्हाला ते लोकेशन कसं वाटलं किंवा ते बारव कसे वाटले, त्याची सध्याची अवस्था काय आहे हे तुम्ही तिथं बघू शकताय. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर साजरी होते. आणि जर तुम्ही पाहिलं तर आज ठिकठिकाणी पुष्पहार घालून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातोय, त्यांचा सन्मान केला जातोय. परंतु अशी परिस्थिती असताना आज त्यांनी जे विहिरी बांधल्या, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, बारव खोदून काढले जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय इथं जो हा बारव आहे, ह्या बारवाची सध्याची इथं परिस्थिती बघू शकताय की अशा पद्धतीत हा बारव आहे. हे पूर्ण ह्याची आजूबाजूने सगळे झाडं झुडपं इथं उगवलेले आहेत. आणि म्हणजे हे जे इतिहासाच्या खुणा आहेत त्या आता पूर्ण मिटण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही बघू शकता इथं म्हणजे असल्यासारखं दिसत नाही, परंतु हे आम्हाला माहीत असल्यामुळं आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आणि शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तर याविषयी अजून जे काय तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टावरती आणि फेसबुकवरती फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.